चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. नमस्कार. अनेक कुटुंबामध्ये मुला-मुलींना पालकानं सांगितलेल्या सूचना ह्या कटकट वाटतात आणि म्हणून हा एक अगदी 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तुम्ही तो जरूर पहा, आपल्या मुलाला सुद्धा ऐकवा. एक कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये एक मुलगा मेकॅनिकल इंजिनियर असतो. सतत मोबाईल किंवा काही कामामध्ये तो घरामध्ये बसलेला असतो. त्याची आई येते आणि त्याला ओरडते, म्हणते आपल्या घरातला तो नळ जो आहे तो किती दिवसापासून नादुरुस्त आहे, त्याच्यामधून टपटप पाणी गळतंय, ती पकड घे आणि तो पहिला काय कर, नळ दुरुस्त कर. नुसताच मेकॅनिकल इंजिनियर झालाय. अर्थात नळ दुरुस्त करण्याचा आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा काही संबंध नसतो, परंतु आईनं तशा पद्धतीची त्याला ऑर्डर सांगितलेली असते. मुलगा रागारागानं उठतो, उठल्यानंतर पकड घेतो, रागारागानं तो नळ खोलतो, काही किरकोळ दुरुस्ती असेल ते करतो आणि तो नळ टपकण्याचा बंद करतो. आईला सांगतो, हे बघ तू सांगितलं होतं ना मला, मी तो नळ बंद केला. एक 10-15 दिवसांना असं होतं की मुलाला नोकरीसाठी मुलाखतीला जायचं असतं, इंटरव्ह्यूला जायचं असतं. तो एका मोठ्या कंपनीमध्ये जातो, चांगलं पॅकेज असतं, तिथं जातो. 100 मुलं जवळजवळ त्या मुलाखतीला आलेली असतात. एकेकाची मुलाखत होते, याचा नंबर येतो. हा त्या केबिनमध्ये जाताना, मुलाखतीच्या कक्षामध्ये जाताना पाहतो की डाव्या बाजूला एका बेसिनमध्ये नळ काय करतोय, चालू आहे, अर्धवट टपकतोय, म्हणजे चालू आहे. आणि तो पाहतो, त्याला आईची ऑर्डर आठवते, अंतरात्मा त्याला सांगतो की अरे तो नळ बंद कर. तो जाताना काय करतो, नळ बंद करतो, मुलाखत देतो, बाहेर येतो. सगळे उमेदवार आता कुणाची निवड होणार याची प्रतीक्षा करत असतात. थोड्या वेळानं मुलाखत घेणारी टीम बाहेर येते आणि सांगते तुझी निवड त्या ठिकाणी झालेली आहे. याला आश्चर्य वाटतं की 10 प्रश्न मला विचारले, 10 पैकी फक्त 4 प्रश्नांची उत्तरं मला आली, बाकीचे 6 प्रश्न मला त्या ठिकाणी आले नाही आणि माझी निवड कशी झाली. आणि मग त्याला थोडं आश्चर्य वाटलं आणि म्हणून त्यानं त्या ठिकाणी टीमला विचारलं की माझी निवड कशी काय झाली. त्या ठिकाणी टीम म्हटली की 100 लोक तुम्ही मुलाखतीला आले होत्या, 99 जी मुलं आहेत त्यांना असं सुचलं नाही की तो नळ बंद करावा. फक्त तुला एकट्याला सुचलं की जाताना तो नळ बंद करावा. तो नळ बंद केला आणि हे सर्व आम्हा टीमला त्या ठिकाणी भावलं. आम्ही मुद्दाम म्हणून तो नळ उघडा चालू ठेवला होता अर्धवट, कारण तो बंद केला म्हणजे कंपनीच्या हिताचा तो निर्णय कंपनीमध्ये जॉईन होण्यापूर्वी घेतला. कंपनीचं पाणी वायाला जाते, त्याचं वीज बिल वायाला जातंय, त्याचबरोबर पर्यावरणाचं सुद्धा तू संरक्षण केलं आणि हा निर्णय आम्हाला तुझा भावला आणि म्हणून तुझी आम्ही त्या ठिकाणी निवड केली. कारण असेच एम्प्लॉई जर आमच्या कंपनीमध्ये असतील तर कंपनीची निश्चितपणे भरभराट होईल. हे ऐकल्यानंतर मुलाला आपल्या आईची आठवण झाली आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. पाणी आल्यानंतर तो घरी गेला, रडायला लागला आणि रडायला लागल्यानंतर आईनं काम सांगितल्यानंतर मला किती राग आला होता हे त्याला आठवलं आणि त्यानं एकच वाक्य त्या ठिकाणी उच्चारलं. ते वाक्य असं होतं की घड्याळाची टिकटिक तुम्हाला टाइम मॅनेजमेंट शिकवते, तर आई वडिलांची टिकटिक म्हणजे कटकट, तुमच्या भाषेत आई वडिलांची कटकट तुम्हाला लाईफ मॅनेजमेंट शिकवते. घड्याळाची टिकटिक टाइम मॅनेजमेंट शिकवते, तर आई वडिलांची कटकट तुम्हाला लाईफ मॅनेजमेंट शिकवते. म्हणून मुलांनो, आई वडील रागवत असतात ते तुमच्या हिताचंच असतं. प्रत्येक कृतीमध्ये त्यांचा काही ना काही तुम्हाला संस्कार देण्याचा प्रयत्न असतो, कारण तुमच्यावरती त्यांचं प्रेम असतं. हे ओळखा आणि आई वडिलांना कधी विसरू नका. धन्यवाद.